तुला सागरशी मनापासून बोलायला आवडतं ना? मला खूप एनकरेजही करतो तो. मग अभिदादाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. चांगल्या माणसांना त्रास द्यायचा नसतो. प्राचीचं एकूण कॅरेक्टर बघता असं होणं शक्य आहे. कसं? त्याला पैशाचं आमिष दाखवून किडनी डोनेट करायला भाग पाड. माझा फोन सुद्धा अटेंड करत नाहीयेस. अगं तसं काही नाहीये ग जानवी. मग उद्या सकाळीच मला ऑफिसमध्ये येऊन भेट. आपल्याच मुली म्हणायचं आणि समजून घ्यायचं. त्यांचा पाय आणखी खोलात जाणार नाही म्हणून जपायचं. शरद भाऊजी, सागरला अटक केली. इकडे मुलगा जेलमध्ये बसलाय आणि तुम्ही आपले तत्व कुरवाळत बसलाय. अविनाश, मुस्काट फोडून टाकीन. ऑफिसचा फोन नंबर आणि पत्ता द्याल का? देतो ना. पण म्हणून सरपोतदारांचं लोन सँक्शन करण्याकरता बाबांनी बँकेत फ्रॉड करायला काहीच हरकत नाही. हे जे तुझं म्हणणं आहे ना, हे मला अजिबात पटत नाही. जानवी, ये प्राची. हं, काय झालं? तू असं तातडीने का बोलवून घेतलंस? बस ना, बोलू आपण. दिवाकर बरे आहेत ना? हो, बरे आहेत. अगं अशी पाहतेस काय? बोल ना, काय झालं? एक मिनिट. प्राची, हा नंबर मिलिंद पवारचाच नंबर आहे ना? हा, आता तू सेव्ह केलाय म्हटल्यावरती त्याचाच नंबर असणार ना? एक मिनिट बघू. फोन दे इकडे. उचलत का नाहीये? अगं तू कशाला फोन लावतेस? एक मिनिट. दादा, हा दादा पण ना. हॅलो हॅलो, मी जान्हवी मॅडम बोलतीये. मिलिंद आहे का? अहो कोण मिलिंद? तुम्ही का पुन्हा पुन्हा फोन करताय? हा मिलिंद पवारचाच नंबर आहे ना? हा मिलिंदचा नंबर नाहीये, हा राहुल दादाचा नंबर आहे. आपण कोण बोलताय? मी त्यांची बहीण बोलतीये, अनघा. अच्छा, तुम्ही राहता कुठे? मला जरा प्लीज तुमच्या घरचा पत्ता मिळू शकेल का? तुम्हाला आमच्या घरचा पत्ता कशाला हवाय? हो काय आहे, फार मोठं कन्फ्युजन दूर करायचंय. मी प्रत्यक्ष भेटून सांगते तुम्हाला. प्लीज मला जरा पत्ता देता का? हॅलो, लिहून घ्या. हा एक मिनिट. एक सेकंड. हॅलो, हां सांगा. राहुल देशपांडे. हां. साधना सोसायटी. हां. 202/2. हां. सी विंग. अच्छा. गोरेगाव वेस्ट. गोरेगाव वेस्ट. ओके ओके, थँक्स अ लॉट. मी भेटते तुम्हाला. ओके, अच्छा, बाय. अगं जानवी, हा काय प्रकार आहे?
येस. करेक्ट. प्राची, प्राची, हा पत्ता राहुल देशपांडेचा आहे आणि हा फोन नंबर सुद्धा राहुल देशपांडेचाच आहे. प्राची, हा काय प्रकार आहे? मला खरं खरं सांग. प्राची, मी पाया पडते तुझ्या, माझं डोकं भणाणून गेलंय. हे बघ जान्हवी, आई, सागरला जामीन मिळेल ना ग? माणसं अशी का वागतात कळत नाही. निसर्गाने जन्माला घातलेल्या प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा, वागणं वेगळं, स्वभाव वेगळा. मग सागरच्या बाबतीत असं इतक्या निष्ठुरतेने वागून काय साध्य करणार आहेत इन्स्पेक्टर सरपोतदार? यदा कदाचित देव जर असेल ना तर मी देवा घरी गेल्यावर त्याला विचारणार आहे, आमचं चांगलं झालं ना तर देवाची कृपा असं म्हणून आम्ही तुझं वंदन करतो, तुझे आभार मानतो. मग आमचं वाईट केलं तर आम्ही तुलाच दोष नाही का देणार? तूच करता, तूच करविता. आज सागरला जे काही दिवस दाखवतोयस ना त्याला सुद्धा तूच जबाबदार आहेस. बुद्धी दुर्बुद्धी परमेश्वरच माणसाला देतो. मग सागरशी इतक्या निष्ठुरतेने वागून आम्ही सरपोतदारांना दोष द्यायचा की तुला दोष द्यायचा? काकू, आई प्लीज रडू नको, शांत हो ना आई. हे बघ, सागरला जर जामीन नाही मिळाला ना तर घरातले सगळे देव उचलायचे आणि पाण्यात विसर्जित करून टाकायचे, लक्षात ठेव. आई, आई शांत हो ग, प्लीज प्लीज रडू नकोस आई. आई, बाबांचा फोन वगैरे आलेला? म्हणजे सागरला जामीन मिळाला का? अभि दादा, तुम्हाला धाकट्या भावाची खूप काळजी आहे ने? मग तुम्ही बाबांबरोबर कोर्टात का नाही गेलात? का घरातच बसून राहिलात? तूच तोंड वर करून सांगत होतास ना सरपोतदारांचं लोन सँक्शन करा, सागरच्या करिअर कडे बघा. मग तू काय केलं तुझ्या धाकट्या भावासाठी? काकू, सागरला मिळेल नक्की जामीन? मिळेल आई, अगं नक्की मिळेल. परमेश्वरा, एक अत्यंत प्रामाणिक नॉन करप्ट बँक ऑफिसर गेला ना.
काय केलंयस? अगं मी कुठं काय केलंय जान्हवी? हे बघ, राहुल देशपांडेचा नंबर त्या मिलिंद पवारकडे कसा आला हे मला कसं माहीत असणार? राहुल मुंबईचा राहणारा, मिलिंद कोल्हापूरला राहणारा, त्या दोघांची एकमेकांशी ओळख आहे की नाही हे तरी मला कसं काय माहीत असणार? अगं खरं सांगायचं तर हा सगळा प्रकार पाहून तुझ्यापेक्षा जास्त मीच गोंधळून गेले. तू असं का नाही करत? राहुलशी बोलून काय प्रकार आहे ते बघ ना. अगं पण तो येतोय कुठे ऑफिसला? तू तू एवढा विचार का करतेस जान्हवी? अगं मिलिंदनी किडनी डोनेट केली, तुझं काम झालंय ना, मग कशाला एवढा विचार करतेस? तू अशी का बघतेस? तू तू काय एवढी गोंधळून गेली आहेस? हे बघ, तुझं बोलणं झालं असेल ना तर मी निघते. त्या मिलिंद पवारशी कॉन्टॅक्ट झालं तर काय प्रकार हे जाणून घेते आणि मग तुला सांगते फोन करून. ओके, बाय. मॅडम, तुम्ही गाडी काढायला सांगितलं का? नाही, मी आता टाउनला जात नाहीये. मग कुठे जाताय तुम्ही? कुठे नाही, तुम्ही जा. मग मी कुठे जाऊ? आबा प्लीज. बरं. गजानना, माझ्या मनातली शंका खोटी ठरू दे रे बाबा. मला किडनी देणारा जो कोणी असेल, मिलिंद पवार असेल किंवा राहुल असेल, त्या दोघांनाही उदंड आयुष्य दे, सुख समाधान दे. गजानना, पप्पा. अरे जग्गू दादा, आले का स्कूल मधून परत? वा वा वा, आता माझा वेळ एकदम मस्त जाणार बघ. अगं एकट्याला बसून बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून गणपती बाप्पाशी गप्पा मारत होता. पण तो कुठे बोलतो, नुसताच ऐकतो. ऐकतो आणि बोलतो सुद्धा. फक्त त्याचं बोलणं ऐकण्यासाठी आपल्याला मनाचे कान उघडे ठेवावे लागतात. झाली तुमची फिलॉसॉफी चालू झाली. स्कूलमध्ये टीचर शिकवतात आणि घरी तुम्ही. अरे मग हे शिकण्याचं वयच आहे तुझं. बरं का बेटा, माणसाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. बरं, आता युनिफॉर्म चेंज करून येऊ की अशीच बसू तुमच्या ट्युशनला? ठीक, आधी चेंज करा, मग लंच, मधली सुट्टी आणि मग प्रोफेसर दिवाकरांचा तास. हा, जाओ भाऊ. गणराया, कोण आपण? हे राहुल देशपांडेचंच घर आहे ना? हो. आपण? मी जान्हवी. राहुल आमच्याकडे जॉब करतो. अगो बाई, म्हणजे राहुलच्या मॅडम का तुम्ही? हो. या आत या. आले. मी पाणी घेऊन येते जरा.
हो काय सांगताय तुम्ही? राहुल घर जोडून गेलाय? हो, आणि त्यानंतर त्याचा ठाव ठिकाणाच लागत नाही हो. तुम्ही आलात तेव्हा माझ्या जीवात जीव आला. म्हटलं तुम्हीच राहुलची खबर घेऊन आला असाल. छे हो. अहो ऑफिसमध्ये रजा टाकून गेला तो गेलाच, त्यानंतर त्याचा साधा फोन सुद्धा नाही. अनघा तुमची मुलगीच ना? हो. तिच्या लग्नासाठी पैशांची व्यवस्था करायची म्हणून पुण्याला जावं लागणार आहे म्हणाला होता. अहो त्यासाठीच मी रजा सँक्शन केली त्याची. मध्यंतरी राहुल पुण्याला गेला होता खरा, तिथूनच त्यांनी पैसे आणले, पण त्यानंतरच सगळं बदललं. म्हणजे? अहो आमच्या अनघाचं लग्न ठरलं होतं. लग्न तोंडावर आलेलं असताना तिकडच्या मंडळींनी हुंड्याची मागणी केली. राहुलनी कसेबसे पैसे जमवले आणि पुण्याहून आला तसाच पैसे द्यायला बेंगलोरला गेला. तर तिथे आमचा होणारा जावई लग्न करून बसला होता. अहो काय सांगताय काय? हो, आणि हीच गोष्ट राहुलने फार मनाला लावून घेतली हो. त्याचं वागणंच बदललं. तो घरात कोणाशी चकार शब्द बोलत नसे, आणि त्यानंतर घरातून निघून गेला तो गेलाच. अहो आता कुठं आणि कसं शोधायचं त्याला? किती हुंडा मागितला होता त्या मंडळींनी? 3 लाख रुपये हुंडा मागितला होता. 2 लाख रुपयेच राहुल जमवू शकला. ते पैसे त्यांनी कसे, कुणाकडनं कसे आणले होते, कुठून आणले होते हे काहीच कळलं नाही. निदान तेवढं जरी कळलं असतं ना तर ते पैसे आम्हाला देता आले असते परत. ते पैसे आहेत तुमच्याकडे आता? हो. म्हणजे का? तुम्ही प्राची नार्वेकर म्हणून कोणाला ओळखता का? नाही. मिलिंद पवार? नाही हो. ते पैसे तुमच्याकडे आता असतील तर त्यातलं एखादं बंडल मला पाहायला मिळेल? हो, पण का? प्लीज. ठीक आहे, आणते. अरे चोरट्या, नुसताच उभा आहेस का? जरा गळा खाजव की तुझा. गायक आहेस ना तू? जरा आम्हाला पण ऐकू दे ना. खरंच गातोस की फक्त गळा खा करतोस ते? हा चल गा. अरे गाना नाही येत गाता? हॅलो, हॅलो, मी सरगम राव. काय सेवा करू शकतो मी? मॅम, एक्सक्यूज मी. सागर, सागर कसा आहेस तू? तुला मारलं तर नाही ना या लोकांनी? हो मॅडम. काय चाललंय? इन्स्पेक्टर सरपोतदार. खरं तर तुम्हाला भेटायला माझे वकील येणार होते, पण मी स्वतः आले कारण मला बघायचं होतं कोण आहेत हे इन्स्पेक्टर सरपोतदार. बघितलं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे सागरचं जामीनपत्र. थैंक यू मैम. थैंक्स. थैंक यू. सीमा, तुला मोहनचं नाव लावायचं नाहीये ठीक आहे, पण प्लीज गळ्यात मंगळसूत्र तरी घाल. तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही हो मला. अहो काय हे आभार कसले मानता? खरं तर मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही म्हणत होतात ना योग नाही, पण योग आला. सागरचे बाबा,
मला आता ऑफिसमध्ये खूप मीटिंग्स आहेत त्यामुळे मला निघायला पाहिजे. बालवयाची पहाट तिला